मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. त्याच वेळी काय ग मुक्ता, आज तू तर किचनमधून बाहेर सुद्धा निघत नाही असं आता लगेच इंद्रा तिला विचारते. आणि तू गोड गोड पदार्थ आज का बनवले आहेत? केक सुद्धा बनवलाय आणि हलवा सुद्धा बनवलाय, मला स्वातीने सगळं सांगितलं. मग आता मुक्ता म्हणते, मम्मी अहो तुम्हाला माहीत असेल ना माझा जीव कुणामध्ये अडकलाय. बरोबर, मी आंबोळी आणि हिरवी चटणी सुद्धा तिखट बनवली आहे असं आता मुक्ता सांगते. त्यावेळी आदित्य हे सगळं ऐकतो आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. मग आता त्याला वाटत असतं की सगळं काही माझ्यासाठी बनवलं असेल. मग आता इंद्रा म्हणते, मला माहीत आहे ना तू त्या चिंबोरीसाठी बनवलं असेल, माझ्या सईसाठी बनवलं ना हे सगळं. मग आता ती म्हणते, हो तिच्यासाठीच बनवलंय. तेव्हा आदित्यला खूपच वाईट वाटतं. तर दुसरीकडे सई आता सावनीला लगेच झोपेतून उठवण्याच्या प्रयत्नात असते. तर सावनी आता उठतच नाही. सई म्हणते, मम्मा अगं तुला कळतं की नाही, तू उठ ना, मला टिफिन बनवून दे, माझा ब्रेकफास्टची तयारी कर, मला स्कूलला जायचंय. तेव्हा सावनी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, स्कूलला जायचंय आणि मी हे सगळं बनवत बसू? मग सई विचारते, कोण बनवणार हे? तेव्हा सावनी आता लगेच उठते आणि म्हणते की देते बाई मी तुला काहीतरी, असं म्हणून ती आता पहिल्यांदा कॉफी बनवते. तेव्हा सई सारखीच म्हणत असते, अगं मम्मा मला स्कूलला जायला खूप उशीर होईल, आवर ना ग पटपट, दे ना काहीतरी, टिफिनसुद्धा दे. तर दुसरीकडे मुक्ता आता इंद्राला म्हणते, कसं आहे ना मम्मी, आपल्याला असं वाटतं नेहमी की मुलांना महागडे कपडे दिले, मुलांना महागडी खेळणी दिली तर मुलं आपलं ऐकतील किंवा त्यांनाही बरं वाटतं, मुलं खुश होतात. त्यांना खरं तर काय हवं असतं माहिती आहे का? महागडं घड्याळ नाही, त्या घड्याळातला वेळ हवा असतो. तेव्हा इंद्रालाही आता मुक्ताचं हे बोलणं पटतं. तर आधी हा मुक्ताकडे पाहतच राहतो आणि त्यांच्यासाठी असं सारखं हॉटेलमध्ये जाण्याची गरज नसते. त्यांच्या आवडीचं पण घरचं साधंसं जेवण बनवलं ना, ही मुलं खुश होतात. स्वतःच्या हाताने भरवा आणि त्यांना अगदी प्रेमाने भरवा, त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा, अरे कसा होता आज तुझा दिवस, काय केलं तू आजच्या दिवसामध्ये, काय अभ्यास केला. बरेचदा लहान मुलं सांगत नाही त्यांना नक्की काय खुपतंय, पण त्यांच्या डोळ्यातली ती उदासी ओळखता आली पाहिजे. त्यांना कसं हसू येईल, त्याचबरोबर रात्री त्यांना कशी छान झोप लागेल, हे आईवडिलांना ओळखता आलं पाहिजे. तेव्हा मुक्ताचं सगळं बोलणं आधी ऐकतो. पुढे सईची आठवण येत मुक्ता खूपच इमोशनल होते आणि म्हणते, मुलांना त्यांच्या स्वप्नांवर फक्त आईवडिलांचं पांघरून हवं असतं, बाकी काहीच नाही, असं म्हणून आता ती खूपच इमोशनल होते. तर आता आधी हे सगळं बोलणं ऐकत असतो. त्याला आठवतं, जेव्हा मी सईचा टिफिन खाल्ला होता तेव्हा सावनी खूप ओरडली होती. त्यानंतर आता इकडे इंद्रा ही खूप हसत असते. तेव्हा काय झालं मम्मी असं मुक्ता विचारते. तेव्हा स्वाती जेव्हा लहान होती ना तेव्हा आम्ही चौपाटीवर जायचो नेहमीच. मग स्वाती काय करायची, शिंपल्या वगैरे असा वेचून आणायची आणि सागरे आहे ना तो असा वाळूचा किल्ला बनवायचा. मी आणि सागरेचे पप्पा आम्ही दोघेही मुलांची अशी गंमत बघत राहायचो. खूप बरं वाटायचं, म्हणजे तुला काय सांगू, चौपाटीवरून घरी निघताना पाणीपुरी, भेळपुरी आणि त्याचबरोबर फालुदा सुद्धा खायचो. सांगू का, ती मजा तर 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला सुद्धा येणार नाही. मग आता मुक्ता म्हणते, हो खरं आहे मम्मी, आणि कसं आहे ना, आता सई इकडे आली ना, मग मी सागरला सांगणार आहे, आपण सईला ना झूमध्ये घेऊन जाऊयात, कारण तिला प्राणी पाहायची खूप आवड आहे. तेव्हा आदित्य हे सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा तो म्हणतो, सईच्या नशिबात मम्मी पप्पा या दोघांचं प्रेम आहे आणि माझ्या नशिबात कुणाचंच नाही, असं म्हणून तो तेथून जातो. तर मुक्ता ही आता इंद्राला सांगते आणि आदित्य त्याला सुद्धा खूप जंगल सफारी आवडते. मी काय म्हणते मम्मी, आपण त्याला ताडोबाला वगैरे घेऊन जाऊयात का? आपण सगळेच जाऊयात, आपली सुद्धा एक पिकनिक होईल आणि त्यालाही जरा चेंजची गरज आहेच. तेव्हा इंद्रा म्हणते, हो जाऊयात, नक्की जाऊयात बाळा. तेव्हा हो, पण एवढी भाजी कशाला चिरली असं आता इंद्रा विचारते. मग आता सईच्या आवडीचं एवढं सगळं केलं, परंतु आता आधी सुद्धा आपल्या सोबतच राहतो ना, त्याला मेथीचे पराठे आणि शिरा आवडत नाही हे माहीत आहे, पण त्याला जर पास्ता दिला ना तो सकाळ दुपार संध्याकाळ अगदी आवडीने खाईन. तेव्हा आता इंद्राला खूपच आनंद होतो, कारण मुक्ता ही सर्वांची अगदी प्रेमाने काळजी घेत असते. तेव्हा सईवर तर प्रेम करतेस तू बाळा, पण तेवढंच आधीवर सुद्धा करतेस,
अगं या सईची तू आईच आहेस ग आणि तिच्यासाठी फक्त तू या घरात आलीस. पण कमाल आहे तुझी, कारण सवतीच्या मुलांवर एवढं जीव लावतेस तू. पण त्या सावनीने स्वतःच्या मुलांवर सुद्धा कधी प्रेम केलं नाही असं म्हणून इंद्राला खूप त्रास होऊ लागतो. त्याला आठवतं की सावनी जेव्हा निघून चालली होती तेव्हा सागर कशा प्रकारे तिला अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत होता फक्त सईसाठी, परंतु तिने ऐकलं नाही. आता इंद्राला त्या आठवणी आठवून खूपच त्रास होऊ लागतो. तेव्हा ती म्हणते जाऊ देत. मग आता इंद्राला त्या आठवणीच नको असतात तेव्हा ती आता म्हणते जाऊ देत मुक्ता, अगं त्या आठवणी नकोच आता. कारण तिला त्या आठवणी आठवल्यानंतर खूप त्रास होऊ लागतो. काही वेळातच आता ती पुन्हा म्हणते मुक्ता अगं आपण गप्पा मारण्याच्या नादात विसरलोच. मला ना महाशिवरात्रीबद्दल तुला सांगायचं होतं. तेव्हा मुक्ता म्हणते हो सांगा ना. तेव्हा महाशिवरात्रीला आपल्याकडे काय बनतं असं मुक्ता विचारते. तेव्हा आता आपल्याकडे बनतं बोटवेची खीर. त्याचबरोबर मुक्ता विचारते आपण नारळाच्या वड्या बनवायच्या का? त्यावेळी नको असं इंद्रा म्हणते. मग आता थंडाई बनवू का असं मुक्ता विचारते. तर इंद्रा म्हणते हो बनव बाळा, पण माझी सई आली ना की प्रत्येक दिवस असा सणासारखा साजरा होऊ देत. तेव्हा मुक्ता सुद्धा हसते कारण सईची आठवण त्या दोघींनाही खूपच येत असते. तर आता दुसरीकडे सावनी ही आता लगेच तिला मॅगी खायला देते. तेव्हा सई म्हणते मुक्ताई असा फ्रेश ब्रेकफास्ट बनवते रोज रोज. मग आता रागातच सावनी म्हणते हे बघ तुला हे खायचं असेल तर खा, नाही तर उपाशी राहा. तेव्हा आता भूक पण खूप लागली या विचाराने सई कशीबशी ती मॅगी खाऊ लागते. तर आता सईला अजिबात ती आवडत नाही. तेव्हा तिला आठवतं की कशा प्रकारे माझी मुक्ताई मला छान असा रोज टिफिन बनवून द्यायची, त्याचबरोबर ब्रेकफास्ट सुद्धा बनवून द्यायची. हे सगळं काही आठवून आता तिला खूपच मुक्ताची आठवण येऊ लागते. तर सावनीला आता मात्र राग आलेला असतो कारण सई सारखीच मुक्ताईची आठवण काढत असते म्हणून. त्याचवेळी आता सई अगदी इमोशनल होते आणि म्हणते मुक्ताई अगं मला तुझ्या हातच्या आंबोळ्या, त्याचबरोबर मेथीचा पराठा आणि मऊ शिरा या सगळ्यांचीच खूप आठवण येते आणि तुझी तर खूपच आठवण येते असं म्हणून सई रडूच लागते. तर सावनी आता हाताची घडी घालून सईजवळ उभीच राहते, ती खाते की नाही हे पाहण्यासाठी. तेव्हा रागातच सावनी म्हणते आता हे पटपट खा, माझं डोकं खाऊ नको हा, आणि आता इथून अगोदर शाळेत जा असं म्हणून सावनी दुसरीकडे जाते. तर दुसरीकडे इंद्रा आता शेवंताला कॉल करून सांगते की सफेद फुलं घेऊन ये ग आणि अजून हार सुद्धा घेऊन ये पटकन, मला पूजा करायची आहे आणि माझ्या मुक्ताने लसी सुद्धा छान अशी बनवली आहे, तुला देईल ना, तू ये तर खरं, पण फुलं आणायला विसरायची नाही असं म्हणून आता ती फोन ठेवते. त्याच वेळी आता लकी हे सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणतो मम्मी म्हणजे आज काय आहे तर महाशिवरात्री आहे, जय भोलेनाथ असं म्हणून आता तो लगेच इंद्राला विचारतो म्हणजे आज सगळं व्हाईट व्हाईट ना महाशिवरात्र म्हटल्यानंतर, मग अशी मौसूद इडली सुद्धा बनवली असेल ना तुम्ही. तेव्हा त्याला धपाटा घालत आता इंद्रा म्हणते की नाही असं नाही बनवणार आज काही असं म्हणून ती त्याला संध्याकाळी लवकर यायला सांगते. तेवढ्यातच स्वाती तेथे येते आणि म्हणते मम्मी कशाला ग मारतेस उगीच, अगं तो मस्करी करतोय तुझी. तेव्हा इंद्रा म्हणते हो करत असेल मस्करी, पण संध्याकाळी सर्वांनी वेळेवर यायचं, आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे, मी आता देवाजवळ जरा दिवा लावून येते असं म्हणून इंद्रा देवघरात जाते आणि समोर पाहते तर तेथे आता नंदी महाराजांची मूर्ती नसते. तेव्हा आता ते पाहून तर इंद्राला मोठा धक्का बसतो आणि ती जरा घाबरते. तेव्हा मुक्ताने उचलून बाजूला ठेवली की काय असा प्रश्न इंद्राला पडतो आणि मग ती मुक्ताला आवाज देते. तेवढ्यातच आता स्वाती आणि लकी हे दोघेही इंद्राचं नक्की काय म्हणणं आहे हे ऐकण्यासाठी तिच्याकडे येतात. त्याच वेळी आता ते दोघेही तेथे आल्यानंतर विचारतात काय ग मम्मी किती मोठ्याने ओरडतेस. तेव्हा नंदी महाराजांची मूर्ती तुम्ही कुठे बघितलीस का रे असं आता इंद्रा विचारते. स्वाती आणि लकी म्हणतात नाही. तेवढ्यातच मुक्ता सुद्धा आता तेथे येते. काय झालं मम्मी असं विचारते. तेव्हा नंदी महाराजांची मूर्ती कुठे गेली असं इंद्रा विचारते. तेव्हा मुक्ताला देखील धक्का बसतो. त्याचवेळी इंद्रा म्हणते अगं नुसती बघतीस काय, सांग ना कुठे आहे, तू ठेवलीत का. मग आता ती म्हणते नाही हो मम्मी मी नाही ठेवली, कारण तुम्ही तर घासून अगदी लख्ख करून इथे ठेवली होती बरोबर ना. तेव्हा इंद्रा म्हणते अगं हो पण ती इथे नाहीये ना आता, तुम्ही दोघांनी बघितली का रे असं ती आता त्या दोघांना विचारते. स्वाती आणि लकी म्हणतात नाही ग मम्मी
त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, मम्मी जेव्हा मी इथे पाहिलं ना तेव्हा इथेच होती नंदी महाराजांची मूर्ती आणि बाकीचं सामान सुद्धा इथेच होतं, तेव्हा गेली कुठे मग, असा प्रश्न इंद्राला पडतो. तेव्हा इंद्रा आता रडू लागते आणि म्हणते त्याच्याशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही, मूर्ती गेली तरी कुठे. त्याच वेळी स्वाती म्हणते, अगं मम्मी आता तू म्हणतीयस की इथे ठेवली होती, मुक्ता म्हणतीये की तिने सुद्धा पाहिली होती आणि आम्हाला तर याच्यातलं खरंच काही माहित नाही आणि बाहेरून सुद्धा कुणी आपल्या घरामध्ये आलं गेलं नाही. तेव्हा आता लकी म्हणतो, मम्मी एक काम करू का, मी बाजारात जातो आणि एखादी नवीन मूर्ती घेऊन येतो. तेव्हा इंद्रा खूपच चिडते आणि म्हणते, गप्पा बस, परत जर असं काही बोललास ना तर मग बघतच राहा. अरे ती साधीसुधी मूर्ती नव्हती, अरे ती खानदानी मूर्ती आहे, परंपरेने आपल्या इथे चालत आलेली ती मूर्ती होती, माझ्या सासूने मला ती मूर्ती दिली होती, असं म्हणून आता इंद्रा ही खूपच रडू लागते. माझ्या सासूला सुद्धा तिच्या सासूने दिली होती आणि मग माझ्याकडे ती आली, आता काय करू, असं म्हणून इंद्रा ही खूपच रडू लागते. मुक्ताला आता खूप वाईट वाटतं. तेव्हा आता देवासमोर हात जोडत, आई एकविरे माझी मूर्ती कुठे गेली ग, असं आता इंद्रा म्हणत प्रार्थना करत असते आणि खूप रडत असते. इंद्राच्या डोळ्यातील पाणी आता मुक्ताला पाहावत नाही. त्यानंतर मुक्ताला आठवतं की सावनी कुठेतरी गेली होती, जेव्हा मी सागरला फोन केला होता ना तेव्हा. त्यानंतर मुक्ताला जरा सावनी आल्याचा डाऊट येत असतो, म्हणूनच सिक्युरिटी काकांकडे जाते आणि विचारते, दादा ऐका ना, काल रात्री कुणी इथे आलं होतं का हो. मग आता ते म्हणतात, नाही हो, मी इथे होतो तेव्हा तर कुणी आलं नव्हतं, परंतु जेव्हा मी गच्चीवर गेलो होतो ना टाकीचा नळ बंद करायला तेव्हा आलं असेल तर काय माहीत. तेव्हा मुक्ता म्हणते, मला प्लीज CCTV फुटेज दाखवता का तुम्ही. तेव्हा काका म्हणतात, हो दाखवतो ना, चला तुम्ही. त्यानंतर आता ते दोघेही CCTV फुटेज पाहत असतात. त्यानंतर मुक्ता म्हणते, तुम्ही जाऊ शकताय काका. ते काका तेथून जातात तर मुक्ता अगदी झूम करून ते CCTV फुटेज आता पाहू लागते. तेव्हा ते फुटेज पाहून आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो, कारण काल रात्री सावणीच घरी आली होती आणि तीच नंदी महाराजांची ती मूर्ती घेऊन पळाली हे तिला समजतं. तेव्हा ती क्षणाचाही विलंब न करता आता लगेच सागरला कॉल करते आणि म्हणते की ऐका ना सागर, मीच सोसायटीच्या ऑफिसमधून फोन केलाय तुम्हाला, तुम्ही म्हणाला होतात ना काल की सावनी कुठेतरी गेली होती, ती कुठे आली होती माहिती आहे का, आपल्याच घरी आली होती. सागरला आता मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय. तेव्हा मुक्ता म्हणते, हो अहो ती आपल्या घरी आली होती. मग सागर म्हणतो की अहो ती आली ना तेव्हा तिच्या हातात काहीतरी होतं, आता मी तिला जाऊन विचारतोच, थांबा जरा. मुक्ता म्हणते, नको सागर, आता नका काही विचारू, कारण आता जे करायचं ना ते मी करेन, असं म्हणून आता मुक्ता ही खूपच चिडलेली असते. तेव्हा सागरला समजत नाही नक्की काय झालंय. तेव्हा ती आता फोन ठेवते. मग त्यानंतर ती मनातच विचार करते, म्हणजे नंदी महाराजांची वडिलोपार्जित मूर्ती ही सावणीने चोरली, तिची एवढी हिंमत, आता नाही चालणार आणि मी हे चालवूनच घेणार नाही, असं म्हणून मुक्ता ही खूपच चिडलेली असते. आता सावनीला ती चांगलीच धडा शिकवणार असते. दुसरीकडे आता इंद्रा ही खूप चिडलेली असते. तर आता स्वाती आणि लकी हे दोघेही आता एकदम गप्प राहतात, कारण आता इंद्रा खूप चिडली आहे हे त्यांना माहीत असतं. इंद्रा पुढे आता म्हणते की माझी नंदी महाराजांची वडिलोपार्जित मूर्ती कोणी चोरली आहे ना, मी आता कोयत्याची शपथ घेऊन सांगते, त्याला उभा सोलणार म्हणजे सोलणारच, तर नाव सांगणार नाही इंद्रा कोळी. अरे त्याने आपली खानदानी मूर्ती चोरली, आता समोर आला ना तर त्याचा हातच तोडून टाकेन मी, असं म्हणून इंद्रा ही खूपच चवताळते. त्यावेळी आता लकी आणि स्वाती एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्यांनाच कळत नसतं की नक्की इंद्रा कुणाला म्हणतीये. तर स्वाती आता राहून विचारतेच, मम्मी अगं थांब ना जरा. अगं मम्मी, कुणी कशाला चोरेल आपल्या घरातली मूर्ती, अगं तूच या हाताने उचलली असेल, दुसऱ्या हाताने ठेवली असेल, अगं सापडेल मूर्ती, तू जरा शांत हो बरं. तेव्हा मी कशी शांत राहू, त्या मूर्तीशिवाय माझी पूजा तर अगदी निर्विघ्नपणे पार पडणारच नाही, असं म्हणून इंद्रा खूपच रडू लागते. तेवढ्यातच मुक्ता आता तेथे येते आणि म्हणते, महाशिवरात्रीची कोळी घराण्याची पूजा तर मम्मी होणारच, तुम्ही फक्त पूजेची तयारी सुरू करा, तोपर्यंत मूर्ती ही घरात आलेली असेल. तेव्हा असं म्हणून आता मुक्ता ही तेथून जाते. त्याच वेळी आता इंद्रा त्याचबरोबर स्वाती आणि लकी हे तिघेही मुक्ताकडे पाहतच राहतात. नक्की हिच्या मनात काय आहे, ही कुठून ती मूर्ती घेऊन येणार, हा प्रश्न आता तिघांनाही पडलेला असतो.
तर आता दुसरीकडे सावनी ही खूपच खुश असते आणि म्हणते की मी तर आता नंदी महाराजांची मूर्तीच पळवली आहे, आता बसा पूजा करत, असं म्हणून ती खुश असते. आणि कशाप्रकारे ती मूर्ती चोरली हे ती स्वप्न रंगवत असते आणि गालातच हसत असते. त्याचवेळी आता तेथे सागर बाहेर असतो आणि तो काय घडलं असेल ना याच्या विचारात असतो. त्याचवेळी आता मुक्ता तेथे येते आणि तेथे असणारी काठीच घेऊन आतमध्ये जाते. त्याचवेळी आता सागर तिला अडवतो आणि म्हणतो, मुक्ता हे काय चाललंय, काय तुमचं, काय करताय? हा मुक्ता म्हणते, अजून काय करू सागर, अहो त्या सावणीने ना यावेळी तर आपल्या देवघरात हात घातलाय आणि आपले वडीलधारे सांगून गेले आहेत, जर कुणी देव देश आणि आपल्या घरात हात घातला ना तर आपण अजिबात गप्प बसायचं नाही. त्याचवेळी सागर विचारतो ना की काय झाले, अहो तुम्ही सांगा ना मला. मग आता मुक्ता म्हणू लागते, सागर अहो यावेळी तर त्या सावणीने आपल्या घरातली पिढीजात आणि परंपरागत चालत आलेली ती नंदी महाराजांची मूर्ती चोरून आणली आहे. हे ऐकून सागरच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते की सावणी पार देवघरापर्यंत गेली आणि ती देव चोरू शकते, तर हे खूप भयानक आहे हे सागरला आता समजतं. तेव्हा त्याला आता सावनीचा खूपच राग येतो. आता मुक्ता गप्प बसणार नाहीये हे सागरला चांगल्यापैकी माहीत असतं. तो डोक्याला हात लावूनच उभा असतो. त्यानंतर आता मुक्ता सावनीच्या बेडरूमचा दार सतत ठोठावत असते. तेव्हा आता इकडे सावनी आतमध्ये असते आणि म्हणते, काय चाललंय काय कुणाचं, सारखं का दार ठोठवताय सागर, असं म्हणून ती आता त्याच्यावरच ओरडत असते. त्यावेळी मुक्ता आता तो पोछा घेऊनच तेथे येते. माझी परवानगी न घेता मुक्ता तू माझ्या बेडरूम मध्ये येऊच कशी शकते, असं रागातच आता सावनी विचारत असते. तेव्हा मुक्ता काय करते तर बेड जवळ आता त्या सावनीला घेऊन जाते आणि तिला अशी खाली पाडते. त्याचबरोबर तिच्यावर आता तो पोछा जसा उगारते, मग आता मुक्ताचं दुर्गेचं रूप तिथे पाहायला तिला मिळतं. तेव्हा ती आता भयंकर चिडलेली असते. तिच्या डोळ्यातून रागाच्या लाल लाल अशा धूर निघत असतो. त्यावेळी आता सावनी अजूनच घाबरते. मुक्ताचं हे दुर्गेचं रूप पाहून, चंडिकेचं रूप पाहून सावनी खूपच घाबरते आणि म्हणते, मी काय केलंय, तेव्हा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या देवघरातून नंदी महाराजांची मूर्ती चोरून आणण्याची, आता तुला याची शिक्षा मिळणारच. अगं तुझ्या काळजाचा ठोका चुकला नाही, चक्क देव चोरलास का तू. तेव्हा आता सावनीची पूर्णपणे बोबडी वळालेली असते. तेव्हा ती आता विचारते, काय मी असं केलं, मी नाही केलं असं. तेव्हा गप्प बस, खोटं बोलू नकोस, कारण खोटं बोलणाऱ्याची जीभ छाटतात आणि चोरी करणाऱ्याचे हात तोडून टाकतात, बघायचे, असं म्हणून आता मुक्ता ही तिच्यावर असा घावच घालते. तेव्हा सावनी आता खूपच जोरात ओरडते. तेव्हा मुक्ता आता रागातच म्हणते, तुला तर दुसऱ्याचं सुख सुद्धा बघवत नाही ग, कारण तुझे तर डोळेच आता गळून पडले पाहिजेत. अगं आजवर तू कुणालाच कधी घाबरली नाहीस ना, अगं निदान देवी आईला तरी घाबर, असं म्हणून मुक्ता आता तिच्या गळ्याजवळच असा त्रिशूळ घेऊन जाते. आता जो तिच्या हातामध्ये जो पोछा असतो ना, तो आता सावनीला असं वाटत असतं की तो त्रिशूळच आहे आणि म्हणून ती खूपच घाबरते, जोरात ओरडते. मग आता चंडिकेच्या रूपातच मुक्ता म्हणते, तुला तुझ्या पापांची शिक्षा मीच देणार, आता मी तुझा वध करणारच, मी तुझा शिर छाटणार, असं म्हणून मुक्ता तिच्या गळ्याजवळ तो त्रिशूळ घेऊन जाते. त्याचवेळी सावनी अजून जोरात ओरडते. तेव्हा काय काय केलंय काय मी, असं म्हणून सावनीची बोबडीच वळालेली असते. तेव्हा तू काय केलंय म्हणजे, अगं तू नीच कृत्य केलंस, असं रागातच आता मुक्ता म्हणते. अगं एकदा स्वतःच्या मनाला विचार, अगं माझ्या महादेवाचं तू वाहन चोरला आहेस आणि माझ्या देवघरातला नंदी चोरून आणलास तू. तेव्हा सावनीला आता सगळं आठवतं की कशा प्रकारे तो नंदी मी चोरून आणला. तेव्हा का केलंस तू असं, महाशिवरात्रीची पूजा नंदीशिवाय पूर्ण होत नाही हे तुला माहीत आहे. अगं महाशिवरात्रीची पूजा जर अपूर्ण राहिली ना तर मी तुझा सर्वनाश करेन, तुझं वाटोळं करेन, असं म्हणून आता मुक्ता ही खूपच चिडलेली असते. त्याच वेळी आता मला माफ कर, मला माफ कर, असं म्हणून सावनी हात जोड, परत कधीच करणार नाही, परंतु माझा शिरच्छेद करू नको, असं सावनी आता जीवाची भीक मागत म्हणते. तेव्हा तुझ्या या कृत्याला अजिबात क्षमा केली जाणार नाही, रागातच मुक्ता म्हणते. आता महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सई आणि नंदीची मूर्ती हे दोन्ही तिथेच घेऊन जा जिथे ते असायला पाहिजेत, समजलं. मग आता सावनी हो असं म्हणते.
तेव्हा देवीची मूर्ती आणि सई या दोघांनाही मी घेऊन येईन असं आता सावनी म्हणते आणि स्वतःच्या पापकृत्याची कबुली देते। तेव्हा तिला मुक्तामध्ये असं दुर्गेचं रूपच दिसत असतं। तेव्हा सावनी आता माफ कर आई, माफ कर आई असं म्हणते। आता सावनी ही तेथून उठते आणि मुक्तासमोर हातच जोडते। तेव्हा ती आता खूप घाबरलेली असते आणि मी पुन्हा असं करणार नाही असं म्हणून कान पकडते। मी चुकले असं म्हणून आता सावनी खालीच बसते, कारण तिला मुक्तामध्ये चंडिकेचं रूप आता दिसत असतं। मी उठाबशा काढते। देवी आई मला माफ कर असं म्हणून सावनी आता उठाबशाच काढू लागते। महाशिवरात्रीच्या पूजेच्या अगोदर तू पोहोचायचंच, जर काही गडबड केली तर मी तुला कधीही सोडणार नाही असं रागातच आता मुक्ता धमकी देत सावनीला म्हणते। तर जेव्हा जेव्हा पाप ओलांडून आपल्या घरात यायला निघतं तेव्हा तेव्हा त्याला इकडे घरामध्ये येऊ न देता ते मागे ढकलण्यासाठी देवी आई ही नेहमी समर्थ असते असं रागातच आता मुक्ता चंडिकेच्या रूपात म्हणते। तेव्हा सावनी अजूनच घाबरते, कारण तिच्या गळ्याजवळ आता त्रिशूळ असतो। मुक्ताच्या रूपात तिला चंडिका दिसत असते। त्यावेळी आता ती म्हणते की हो, मीच माझी चूक नक्कीच सुधरेन आणि त्या नंदी महाराजांची मूर्ती देवघरामध्ये नक्कीच ठेवेन। तेव्हा देवी आई मला माफ कर, देवी आई मला माफ कर असं म्हणून सावनी जीवाची भीक मागते आणि मी मूर्ती व सय्या दोघांनाही तिकडे घेऊन जाईन असं आता आश्वासन देते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शिवरात्रीच्या दिवशी आता सगळं काही मंगलच घडतं, कारण सई आणि नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा घरी असते। त्यावेळी मुक्ता म्हणते, पाहिलं ना मम्मी, अहो घरची लक्ष्मी पुन्हा आली आपल्या घरी। त्यानंतर नंदी महाराजांची मूर्ती सावनी तेथे घेऊन येते। तर सई आता विचारते, मी इथेच राहू शकते ना? मग आता मुक्ता ही सागरकडे पाहतच राहते। त्यानंतर सावनी म्हणते, तुमच्या दोघांची ना नाटकं बस झाली आता, कारण या दोन्हीही मुलांची कस्टडी तुम्हाला कधीच मिळणार नाही। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।